कोथिंबीर वडी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणीच सुटतं. चला तर मग आज कोथिंबीरची वडी बनवूया. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर ती बारीक चिरून घ्यायची. चिरलेली कोथिंबीर पूर्ण मिक्स करून घ्यायची. त्यामध्ये थोडं मीठ टाकून ती पूर्ण पाणी सुटेपर्यंत चुरून घ्यायची. त्याच्यामध्ये हळद, तिखट टाकून घ्यायचं. असेल तर जिरं आणि ओवा टाकून घ्यायचा. मग त्यामध्ये शोभा येण्यासाठी थोडे तीळही टाकायचे. तिळानं हाडंही मजबूत राहतात. तीळ टाकून झाले की त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याला पूर्ण पाणी सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं. या कोथिंबीरमध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही. पूर्ण हे मिश्रण ओलसर असं झालं पाहिजे. मिश्रण ओलं होईपर्यंत तुम्ही पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं. एकीकडे चाळणीला तेल लावून घ्यायचं जेणेकरून ही आपली कोथिंबीर वडी चिकटणार नाही. त्यानंतर त्या चाळणीवरती पूर्ण ते मिश्रण पसरवून घ्यायचं जसं आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये. आपण पूर्ण चाळणीभर पण टाकू शकतो किंवा गोळे गोळे करून सुद्धा लावू शकतो. नंतर त्यावरती डेकोरेशनसाठी तीळ टाकून घ्यायचे. मग कोथिंबीर वडीला कशी शोभा येते पहा. एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लिंबू किंवा आपण आमसूल टाकू शकतो जेणेकरून आपलं पातेलं काळं पडणार नाही. ही ट्रीट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्या पातेल्यावरती ही चाळण ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. 10-15 मिनिटानंतर आपली कोथिंबीर वडी ही तयार आहे. त्यानंतर चाळणीमधून एका सुरीने किंवा आपण चमच्याने ही कोथिंबीर वडी काढून घ्यायची आणि त्या जसे आपल्याला पाहिजे तसे काप करून घ्यायचे. आपले काप इथे रेडी आहेत. गरम तेलामध्ये हे काप सोडून द्यायचे. ते लालसर होईपर्यंत पूर्ण ढवळत राहायचं. बघा आपली कोथिंबीर वडी तयार आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.